नमस्कार. मुगाची भाजी म्हटलं की अगदी सगळ्यांचीच नाकं मुरडतात. पण आज आपण अगदी झटपट तयार होणारी आणि अतिशय चविष्ट अशी ही मुगाची रस्सा भाजी बनवणार आहोत. न खाणारीसुद्धा अगदी आवडीने 2 चपात्या नक्कीच जास्त खातील अशी ही मुगाची रस्सा भाजी तयार होते. एकदा अशा पद्धतीने ही रस्सा भाजी बनवून बघा. अगदी कोणतंही वाटण न करता अगदी झटपट तयार होणारी आज आपण इथे मुगाची रस्सा भाजी बनवणार आहोत. 1 वाटी मूग आपण इथे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत. रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले. त्यानंतर इथे आपण कुकरमध्ये हे मूग शिजवून घेतलेले आहेत. डायरेक्ट मुगाची भाजीसुद्धा छान होते, पण इथे मी मूग शिजवून घेतलेले आहेत. कढईमध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत. तेल छान गरम झाल्यानंतर आपण पाव चमचा जिरे छान तडतडू द्यायचे आहे. तर इथे आता जिरे छान तडतडलेले आहे. एक मोठा बारीक चिरलेला कांदा छान आपण लालसर होईपर्यंत परतवून घेणार आहोत. कांदा साधारण परतवून झाल्यानंतर 2 ते 3 कढीपत्त्याची पानं हाताने तोडून टाकायची, म्हणजे छान असा स्वाद येतो. कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. तर इथे कांदा छान परतवून झालेला आहे. कांदा परतवून झाल्यानंतर आपण 5 ते 6 लसूण पाकळ्या ठेचून घेणार आहोत. इथे आपण कोणतंही वाटण न वापरता ही भाजी बनवणार आहोत. तर 4 ते 5 लसूण पाकळ्या आपण इथे ठेचून घेतलेल्या आहेत. त्या आपण आता फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत. कांदा, लसूण आणि कढीपत्ता परतवून झालेला आहे आणि इथे आपण आता बारीक चिरलेला 1 टोमॅटोचा वापर करणार आहोत. बारीक चिरलेला 1 टोमॅटो. कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत, म्हणजे भाजीला चव छान येते. कधी पण लक्षात ठेवा, कांदा आणि टोमॅटो ज्या वेळेला आपण परतवतो तो अगदी एकजीव होईपर्यंत परतवला, म्हणजे ज्या रस्सा भाजी आपण बनवतो त्या खूप छान चवीला तयार होतात. कांदा आणि टोमॅटो परतवून झालेला आहे. पावडर मसाल्यांचा वापर करणार होता. 1 चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे. त्यानंतर 1 चमचा आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर केलेला आहे आणि 2 चिमूटभर आपण इथे हळदीचा वापर करणार आहोत. काश्मीरी लाल मिरची पावडर आपण फक्त रंगासाठी वापरलेली आहे. तर इथे आता 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. तर इथे आपण आता पावडर मसाले तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत, म्हणजे भाजी छान तयार होते. तर इथे पाहू शकता साधारण तेल सुटलेलं आहे मसाले परतवताना. तर इथे आता मसाले परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे गरम मसाल्याचा वापर करणार आहोत. गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता. गरम मसाला आपण आता परतवून घेणार आहोत. गरम मसाला परतवून झाल्यानंतर उकडून घेतलेले मूग आहेत ते आपण आता इथे परतवून घेणार आहोत. तर इथे आपण मूग उकडून घेतलेले आहेत. तुम्हाला जर मूग उकडून घ्यायचे नसतील तर तुम्ही डायरेक्ट मुगाची भाजीसुद्धा बनवू शकता. एकदा ही अशी रस्सा भाजी बनवून बघा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. तर इथे आता भाजी आपण परतवून झालेली आहे आणि आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे छान तर्रीदार अशी भाजी तयार होते. तर इथे तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता भाजी आपण एकदा ढवळून घेणार आहोत. इथे आता भाजी ढवळून झालेली आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मूग आपण इथे उकडून वापरलेले आहेत, त्याच्यामुळे भाजी शिजायला फारसा वेळ लागणार नाही. तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. भाजीवर झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून आपण आता भाजीला छान एक उकळ येऊ द्यायची आहे. तर इथे आता भाजी छान आपली तयार करून झालेली आहे. झाकण काढून इथे पाहू शकता मस्त तर्रीदार रस्सेदार अशी ही मुगाची रस्सा भाजी तयार करून झालेली आहे. भाजी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत. ही भाजी तुम्ही अगदी कुकरमध्ये सुद्धा बनवू शकता. इथे आपण ही भाजी कढईमध्ये बनवलेली आहे. तर इथे आता भाजी छान आपली रस्सा भाजी तयार करून झालेली आहे. ती आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल. एकदा अशा पद्धतीने बिना वाटणाची ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा
आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. वरून आवडत असल्यास कोथिंबीरचा वापर करू शकता. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही रस्सा भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.